कालपासून अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या फिरतायत की बांगलादेशामध्ये कांदा 100 पार आहे. काही वर्तमानपत्रांनी विश्लेषण केलंय की बांगलादेशाला कांदा न देऊन भारतानं बांगलादेशाची जिरवली. मी विचार करतो की भारतानं बांगलादेशाची जिरवली की इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जिरवली. कारण कांदा नाही खाल्ला म्हणून बांगलादेशामध्ये कोणी मरणार नाही, पण कांदा एक्सपोर्ट झाला नाही तर इथला शेतकरी आत्महत्या करेल अशी परिस्थिती आहे. आज देशामधली परिस्थिती अशी आहे की अदानीची वीज $1 बिलियन वीज प्रतिवर्षी बांगलादेशाला जाते, तिला अडचण येत नाही. अंबानींचं करोडोचं पॉलिस्टर हे बांगलादेशामध्ये जातंय, त्याला अडचण येत नाही. रामदेव बाबाची फॅक्टरी ही बांगलादेशामध्ये उभी राहते, तिला अडचण येत नाही. मग कांद्याच्या निर्यातीला अडचण काय आहे? बांगलादेश हा भारताचा 45% जास्त मोठा कांदा खरेदी करणारा देश आहे. भारत सरकारनं ती निर्यात बंद करून टाकली आणि शेतकरी उद्ध्वस्त केला आहे. आणि भारत कांदा देत नाही म्हणून बांगलादेशानं द्राक्षावरती आयात शुल्क लावलंय. म्हणजे कांदा उत्पादक तर उद्ध्वस्त आहेच, पण आता द्राक्ष उत्पादक सुद्धा उद्ध्वस्त करायची तयारी चालू आहे. उद्ध्वस्त झालाच आहे. ही भारतामधली परिस्थिती आहे. मग सगळं अदानी अंबानीची वीज जाऊ शकते, रामदेव बाबाचं फॅक्टरी चालू शकते, मग कांदा का चालू शकत नाही? हेच जर आयात निर्यात धोरण असेल तर शेतकरी जगणार कसा याचं उत्तर एकदा सरकारनं द्यायला हवं. धन्यवाद. जय जवान, जय किसान.